जळगावात राष्ट्रवादीच्या बॅनरवर पवारांचा फोटो, जिल्हाध्यक्षांनी घरावरच लावले पवारांचे बॅनर. शरद पवारांनी दिली फोटो वापरण्याची परवानगी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा दावा. पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, अमरावतीच्या चांदूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. पारदर्शक परीक्षा प्रक्रिया राबवण्याची मागणी, आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळल्याचं प्रकरण, तटस्थ समिती नेमून चौकशी करा, मनसेची मागणी. या प्रकरणात उद्यान अधीक्षक निष्क्रिय, मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबईत सुट्ट्या दुधाची 30% मागणी घटली, मुंबईकरांना भेसळयुक्त दुधाचा धसका, पाकिटबंद दुधाच्या मागणीमध्ये वाढ. मुंबईकरांचा मोर्चा ब्रँडेड दुधाकडे वळला. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एसआयटीकडून दुसरं आरोपपत्र दाखल, 1100 पानांचा दोषारोपपत्र दाखल. आरोपी प्रशांत वाडिलेची पोलीस कोठडी आज संपणार. राज्यात 3000 शाळा अजूनही अंधारात, डिजिटल शाळांची घोषणा फक्त कागदावरच. अनेक शाळेत इंटरनेटची सुविधा नाही, अनेक शाळेत खेळाच्या मैदानांचा अभाव. पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून गोंधळ, गुलाबराव पाटलांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी. विठ्ठल व्हीआयपी दर्शनातून मोकळा कधी होणार, भक्तांचा सवाल. मुंबईतील ताज हॉटेलला मुंबई महानगरपालिकेची नोटीस, हॉटेल परिसरातील बॅरिकेडसाठी मनपाची नोटीस. बॅरिकेड्स केवळ सुरक्षेसाठी उभारले, ताज हॉटेलचं बीएमसीला स्पष्टीकरण. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन उद्या धावणार, हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून सुटणार हायड्रोजन ट्रेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. मुंबईकर पावसाळी आजारांनी बेजार, मलेरिया डेंग्यूसह लेप्टो आजाराचा विळखा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन, मलेरिया डेंग्यू लेप्टोच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. कोकणवासियांसाठी गुड न्यूज, चिपी ते नवी मुंबई विमानसेवा लवकर सुरू होणार. 15 ऑगस्ट पूर्वी विमानसेवा सुरू होणार, पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती. मधमाशांच्या पोळ्यासाठी जीव धोक्यात, 4 मजली इमारतीवर चढून तरुणांची कसरत. भंडारा शहरातील धक्कादायक प्रकार, मधमाशांच्या पोळ्यासाठी तरुण छतावर चढले. इंग्लंडचा 2-1 धुव्वा उडवत अर्जेंटिनाची फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक. अखेरच्या मिनिटांमध्ये मेस्सीची जादू. फायनलमध्ये स्पेन आणि अर्जेंटिना महामुकाबला.